सो आपल्या सगळ्यांचा उद्धार, आपलं तारण झालेलं आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. सो येशू ख्रिस्त तुमच्यासाठी कोण आहे? प्रेज द लॉर्ड. मीन्स ठीक आहे, तारण दिलं आहे, आपले पाप स्वतःवर घेतले, आपल्यासाठी मरण पावला, आपले सगळे आजार रोग व्याधी त्याने घेतले, आपल्याला नरकातून सोडवलं, आपल्याला पित्यासमोर उभं राहण्यासाठी आपल्याला ती योग्यता दिली. ओके, असे बरेच रिॲक्शन्स किंवा उत्तर असतील तुमची. परंतु वैयक्तिक दृष्ट्या येशू ख्रिस्त तुमच्यासाठी कोण आहे? प्रेज द लॉर्ड. व्हॉट रिलेशन यू हॅव? प्रेज द लॉर्ड. तुमचं काय नातं आहे ख्रिस्तासोबत? ख्रिस्त तुमच्यासाठी कोण आहे? तो माझा पिता. सो येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांसाठी हे सगळं आहे, बरोबर आहे. आपल्यासाठी आई आहे, वडील आहे, आपला भाऊ आहे, बहीण आहे, मित्र आहे, तारणारा आहे, उद्धारकर्ता आहे, आरोग्यदाता आहे, पुरवठा करणारा आहे. आपल्यासाठी तो सर्वस्व आहे. येस. सो लेट अस लर्न समथिंग. ओके, जे आपण पाहिले त्याच गोष्टींवरून आज काहीतरी वेगळं आपण शिकूया. येस, आपण आपलं बायबल उघडूया. गॉस्पल ऑफ जॉन. ओके, योहानाचं शुभ वर्तमान. तुम्हाला माहिती येशूचे ना सगळ्यात जवळचे निवडलेले 12 शिष्य होते. येस. आणि त्या 12 शिष्यांमध्ये पण सगळ्यात येशूच्या जवळचे, ओके, इनर सर्कल मध्ये किंवा येशू सोबत सतत फिरणारे कोणते शिष्य होते? पेत्र, योहान, पेत्र, योहान, पेत्र, याकोब. येस येस, हे तिघं नेहमी असायचे. ओके, पीटर, जेम्स, जॉन, पेत्र, याकोब आणि योहान. हे अगदी म्हणजे नाही का अशा ठिकाणी सुद्धा येशू सोबत असायचे जिथे इतर कोणी नसायचं. प्रेज द लॉर्ड. पहा, येशूचं ज्या वेळेस नाही का पर्वतावर, माउंट ऑफ ट्रान्सफिगरेशन, ओके, ज्यावेळेस पर्वतावर परिवर्तन झालं आणि मोशे आणि एलिया येशूशी बोलत होते, हे तिघ येशू सोबत होते. ज्यावेळेस प्रभू येशू याईराच्या मुलीला जिवंत करायला जातो त्यावेळेस कोण होतं? हे तिघ येशू सोबत होते. ओके, पेत्र, योहान आणि याकोब. सो हे येशूच्या अगदी जवळ होते. प्रेज द लॉर्ड. सो येशू सोबतचं त्यांचं नातं काहीतरी वेगळं होतं. 12 डिसायपल सोबत होते, 12पैकीच हे 3 होते, परंतु त्या 12पेक्षा ह्या तिघांचं वेगळं नातं होतं. आणि या तिघांपेक्षा पण ना योहानाचं एक वेगळं रिलेशन होतं येशू सोबत. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी योहानाला म्हणते की हा लव्हर होता. ओके, येशूवर प्रेम करणारा होता. सगळेच प्रेम करतात, तुम्ही आणि मी पण करतो, पण त्याचं काही वेगळं होतं. प्रेज द लॉर्ड. जर योहानाचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये दिलंय की ज्याच्यावर त्याची प्रीती होती असा शिष्य, म्हणजे ज्याच्यावर येशूची प्रीती होती, जो येशूच्या अगदी जवळ होता, तो शिष्य, त्याने ह्या गोष्टी पाहिल्या आहेत, त्याने ह्या गोष्टी नमूद केल्या आहेत, असं ना योहानाबद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो बायबल सुद्धा सांगतं की योहान हा प्रभू येशूच्या अगदी जवळ होता. म्हणजे हे 3 शिष्य होते, या तिघांना विशेष कामगिरी दिली होती, पण या तिघांमध्ये सुद्धा योहान होता. आता योहानची थोडीशी जर पार्श्वभूमी सांगायची झाली तर तुम्हाला माहितीये का, हालेलुया, ज्या वेळेस योहान बाप्तिस्मा करणारा हा ज्यावेळेस बाप्तिस्मा करत होता, परत तुम्हाला माहितीये योहान बाप्तिस्मा करणारा जो आहे जॉन द बॅप्टिस्ट, हा बाप्तिस्मा कशासाठी द्यायचा? थोडस आज ना आपण बायबल स्टडी करूया. कशासाठी द्यायचा? पश्चातापासाठी. ओके, तो जो बाप्तिस्मा द्यायचा दॅट वॉज फॉर द रिपेंटन्स. ओके, सिन, पापांच्या पश्चातापासाठी द्यायचा. पण अजून एक कारण होतं त्याच्या बाप्तिस्मा देण्याचं. बायबल मध्ये वाचलंय तुम्ही कधी? प्रेज द लॉर्ड. आपलं बायबल उघडा, योहान याचा 1 अध्याय आणि 31वं वचन कोणीतरी वाचा. जॉन चॅप्टर 1 वर्स 31. प्रेज द लॉर्ड. सो हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे ना, त्याला जसं सांगण्यात आलं होतं की तारणारा जन्म घेणार, तुझ्यानंतर तो येणार, पण त्यालाही माहित नव्हतं की येशू कोण आहे. प्रेज द लॉर्ड. येशू हा मसीहा आहे, हा ख्रिस्त आहे, हे कोणालाच माहित नव्हतं. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला काय सांगण्यात आलं होतं माहितीये का, की ज्याच्यावर ना आत्मा
कबुतरासारखा उतरताना आणि स्थिर होताना दिसेल. प्रेज द लॉर्ड. आकाशातून उतरत असताना आणि स्थिर होताना दिसेल ना, तोच तो आहे जो तुझ्या मागून येणार आहे, जो जगाचा उद्धार करणार आहे, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. सो हे अजून एक कारण होतं की त्याच्याकडे ज्या वेळेस बप्तिस्मा घेण्यासाठी प्रभू येशू येईल आणि आत्मा स्थिर होताना ज्या व्यक्तीवर दिसेल तोच तो तारणार असणार आहे. सो हे सुद्धा एक कारण होतं की योहान पाण्याने बाप्तिस्मा करायचा. तो पाण्याने बाप्तिस्मा करायचा पश्चातापासाठी, आणि बायबल इकडे स्पष्ट सांगते की मी त्याला ओळखीत नव्हतो तरी त्याने इस्रायलाच प्रगट व्हावे, म्हणजे येशू ख्रिस्ताने इस्रायलाला प्रगट व्हावं म्हणून सुद्धा पाण्याने बाप्तिस्मा करण्यात येत असे. प्रेज द लॉर्ड. योहान स्वतः म्हणतो की म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला आहे. प्रेज द लॉर्ड. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. काही गोष्टी आपण बायबल मधून व्यवस्थित समजणार ना, तेव्हा आपल्याला त्या आशीर्वादामध्ये, त्या ब्लेसिंग्स मध्ये, त्या ब्रेक थ्रू मध्ये चालता येणार. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला माहिती हे सगळं झाल्यानंतर असं होतं, योहानाचे स्वतःचे शिष्य होते. ओके, योहान जो बाप्तिस्मा करणार आहे त्याचे डिसायपल्स होते, त्याच्यासोबत चालणारे फिरणारे शिष्य होते. जर याच अध्यायामध्ये योहान याचा पहिला अध्याय जर तुम्ही पाहिलं, त्यामध्ये दिलंय 35वं वचन. ओके, 35, 36, 37 हे वचन कोणीतरी क्विकली वाचा, क्विकली. 35 ते 37. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा इथे काय दिलंय की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी, आता हे सगळं झालंय, आता ना योहान त्याच्या 2 शिष्यांसोबत, कोणता योहान? बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्या 2 शिष्यांसोबत उभा आहे आणि तो येशूला जवळून जाताना न्याहाळून पाहतो. हा काल आला होता बाप्तिस्मा घ्यायला आणि ह्याच्यावर ना आत्मा कबुतरासारखा उतरला होता आणि स्थिर झालेला मी पाहिलंय, म्हणजे हाच तो जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. प्रेज द लॉर्ड. ते साइन, बिकॉज ऑफ दॅट साइन द होली स्पिरिट विल डिसेंड अपॉन हिम अँड विल बी लाईक स्टेइंग, की येशू ख्रिस्तावर ते राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. ते चिन्ह पाहिलं होतं आणि म्हणून त्याला कळलं होतं की देवाचा जो कोकरा आहे तो हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यावेळेस ना त्याचे ते 2 शिष्य असतात ना, ऐकतात. योहान आता एकटा नव्हता, त्याच्या 2 शिष्यांसोबत होता. त्याचे 2 शिष्य ऐकतात आणि बायबल सांगतं त्या योहान बाप्तिस्मा करणाऱ्याचे हे म्हणणे त्याच्या 2 शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागे मागे निघाले. प्रेज द लॉर्ड. विचार करा ना, तुमचे 2 डिसायपल्स आहे, तुमचे शिष्य आहे, तुम्ही काहीतरी बोलताय ते तुम्हाला तिकडे सोडताय आणि दुसऱ्याला फॉलो करायला लागतायत. द मोमेंट ही सेड, हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, योहानाच्या शिष्यांनी, त्या 2 शिष्यांनी योहान बाप्तिस्मा करणाऱ्याला सोडलं आणि येशूच्या मागे चालायला निघाले. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने पाहिलं की, वळून बघितलं की आपल्या मागे येत आहेत. तर येशू त्यांना म्हणतो, तुम्ही काय शोधताय, तुम्ही माझ्या मागे कशाला आले? तर ते म्हणतात, रब्बी, गुरुजी. आणि मग येशू त्यांना म्हणतो, ते म्हणतात की तुम्ही कुठे राहता हे आम्हाला बघायचे. सी, ही गोष्ट ना लक्षात घेवा, डोळ्यासमोर हे चित्र आणा. योहानासोबत त्याचे 2 शिष्य आहेत. ते 2 शिष्य काय करतात? योहान बोलतो की बाप्तिस्मा करणारे योहान हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. ते 2 शिष्य योहानाला सोडतात आणि इमिडिएटली येशूच्या मागे चालायला लागतात, येशूला फॉलो करतात. कोणतरी नाही का तुम्हाला फॉलो करताय आणि तुम्ही मागे वळून बोलता, काय चाललंय, काय येत आहे? येशू म्हणतो, तुम्ही काय शोधताय, कशासाठी माझ्या मागे मागे येतात? ते म्हणतात, तुम्ही कुठे राहता आम्हाला सांगा. येशू म्हणतो, चला माझ्यासोबत, म्हणजे तुम्ही बघाल. त्याच मोमेंटला ज्यावेळेस त्यांनी ऐकलंय की हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, त्यांनी त्यांच्या जुन्या धन्याला, त्यांच्या गुरुजीला, योहान बाप्तिस्मा करणाऱ्याला सोडला आणि त्याच क्षणाला, त्याच मोमेंटला येशू सोबत निघाले, येशूच्या मागे मागे चालायला लागले, येशू सोबत राहिले. तुम्ही जर हे पूर्ण ना पहिला अध्याय वाचलं तर तुम्हाला कळेल की इकडे दिले की त्यांनी पाहिले येशू कुठे राहत होता आणि त्या दिवशी ते येशूच्या इथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. त्या दिवशी ते येशूकडे राहिले. 2 अनोळखी माणसं योहान बाप्तिस्मा करणाऱ्याला सोडतात, येशूच्या मागे चालतात. येशू म्हणतो, चला मी कुठे राहतो बघायचं, तर चला माझ्यासोबत. येशूच्या मागे चालले, कुठे घरी गेले नाही, कोणाला कळवलं नाही, आपल्या आई वडिलांना कळवलं नाही आणि येशू सोबत त्या दिवशी राहिले. आणि योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे 2 जण निघाले, त्यांची नावं इकडे दिलेत. त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ कोण होता? आंद्रिया. ओके, देयर वॉज द वन डिसायपल वॉज अँड्रू. त्याच्यापैकी एक होता शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया आणि जो दुसरा होता तो होता हा योहान. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मार्क याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन काढा. मार्क 3:17. ओके, जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान यास बोआर्नेगेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हे सुद्धा नाव दिले, म्हणजे सन्स ऑफ थंडर. ओके, गर्जनेचे पुत्र. हे का देण्यात आलं माहिती का? कारण त्यांचा स्वभाव तसा होता. प्रेज द लॉर्ड.
तुम्हाला माहितीये हे जब्दीचे 2 मुलं कोण, याकोब आणि योहान. आता असं होतं की पुढे काही वर्षानंतर यांची जी आई आहे ना ती सुद्धा येशूला फॉलो करते, येशूची फॉलोअर किंवा येशूवर विश्वास ठेवणारी बनते. आणि एक वेळ ह्या दोन्ही मुलांना असं हाताला धरून, नाही का एखादी आपल्या लहान मुलांना घेऊन संडे स्कूलला कसे जाते तसं या दोन्ही मुलांना घेऊन येते आणि येशू जवळ येते आणि म्हणते, प्रभू येशू तुम्ही ज्या वेळेस गौरवाने येणार, ज्यावेळेस तुम्ही महिमेने येणार, ज्यावेळेस तुम्ही परत येणार, त्यावेळेस तुमच्या बाजूला नाही का उजव्या बाजूला माझा हा एक मुलगा असला पाहिजे, योहान असला पाहिजे, डाव्या बाजूला याकोब असला पाहिजे, 2 मुलं नाही का तुमच्या राज्यामध्ये असले पाहिजे, तर तुम्ही असं करा. म्हणजे त्या आईची धडपड, त्या आईचं नाही का मन तुम्हाला दिसतंय, तिने येशूला ओळखलंय की प्रभू येशू कोण आहे, काय आहे, आणि तिला पाहिजे की तिची मुलं नाही का प्रभू येशू सोबत त्या स्थानामध्ये असावी. प्रेज द लॉर्ड. ती मुलांना घेऊन येशूकडे गेली आणि येशू समोर बोलते आणि येशू म्हणतो की मी जो प्याला पिणार आहे ते तुला माहिती आहे का, ह्यांना जमेल का? आणि हे म्हणतात हा गुरुजी आम्ही पिऊ. हे 2 दोघं भाऊ ओके जब्दीचे पुत्र ते म्हणतात येशू तुम्ही जो प्याला पिणार आहे तो आम्ही पिऊ सुद्धा. येशू हसत नाही, थट्टा करत नाही. येशू काय म्हणतो माहिती का, कदाचित तुम्ही तो प्याला प्याल सुद्धा, परंतु माझ्या उजवीकडे कोण असणार, डावीकडे कोण असणार ना हे फक्त पिता ठरवतो, हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. सो अशा प्रकारचे नाही का एकदम हे जे दोघं भाऊ होते ना असा त्यांचा स्वभाव होता. एखादी गोष्ट पाहिजे तर मिळवणार. एक वेळ येते ज्या वेळेस नाही का हे लोक जात असतात आणि काही गोष्टी घडतात, काही न आवडणाऱ्या गोष्टी दिसतात, त्यावेळेस नाही येशूला हे काय म्हणतात माहिती का, प्रभू येशू आम्हाला आज्ञा करा, आम्ही आता स्वर्गातून अग्नी बोलवतो आणि ह्या लोकांवर पाडतो, एलियाने जशी अग्नी बोलवली तसं. म्हणजे ह्यांचा स्वभाव कसा होता माहिती, दे वर लिटल बिट अग्रेसिव्ह. ते थोडेसे नाही का हिंसक स्वभावाचे होते, ते थोडेफार रागीट स्वभावाचे होते. प्रेज द लॉर्ड. तुमच्या बायबलमध्ये सगळीकडे हे दिलेलं आहे, आम्ही काही नवीन गोष्टी शिकवत नाहीये. सो त्यांच्या ह्या वागण्यावरून असं दिसतं की, आणि येशू त्यांना काय म्हणतो माहिती का, की तुम्ही नाही का ज्या गोष्टी बोलता ते तुम्हाला कळत नाही. मनुष्याचा पुत्र कशासाठी आलाय हे तुम्हाला समजत नाहीये. मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा म्हणजे येशू ख्रिस्त ओके, मनुष्याचा पुत्र लोकांवर न्याय करण्यासाठी नाही, तर त्यांना जिंकण्यासाठी, त्यांना पश्चातापाकडे वळवण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी आला आहे. ते लोक लिटरल जुन्या कराराचा रेफरन्स देत म्हणतात एलियाच्या वेळेस जशी अग्नी उतरली ना, आम्ही स्वर्गातून आग बोलवून ह्या लोकांना नाही का नाश करू का, ह्या लोकांवर आग पाडू का. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ते जर असं बोलतायत, योहान त्यावेळेस असं बोलतोय ना, तर तो त्या अधिकारामध्ये, त्या अथॉरिटीमध्ये किंवा त्या रेल्म मध्ये तो चालत असणार आहे. प्रेज द लॉर्ड. असंच बोलणार नाही की आग बोलवतो आणि काहीतरी त्या लोकांनी मिळवलं होतं. प्रेज द लॉर्ड. अशा स्वभावाचा व्यक्ती हा योहानाचा स्वभाव होता की तो नाही का थोडासा आक्रमक वृत्तीचा होता, व्हायलंट होता, हिंसक होता. त्यांना सन्स ऑफ थंडर किंवा गर्जनेचे पुत्र बोआरनेगेस हे नाव येशूने दिलं होतं. म्हणजे असं पटकन खवळणारे, पटकन नाही का उठणारे, पेटणारे असा स्वभाव होता. सो हा योहानाचा स्वभावही तसा होता. बरं तुम्हाला माहितीये हे श्रीमंत होते, साधे नव्हते. ते व फिशरमॅन, हे दोघे भाऊ जे होते ना याकोब आणि योहान, जर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला कळेल हे यांच्याकडे एक बोट होती त्यांच्या वडिलांकडे. म्हणजे पेत्रासारखे एकदम साधं होडी घेऊन न करायचे, मोठी बोट होती त्यांच्याकडे. बोटीवर काम करण्यासाठी नोकर पण त्यांनी ठेवले होते. सो हे जरी मासेमारी करणारे होते, त्यांचा मोठा बिझनेस होता. ते लाईक आर्थिक स्थिती त्यांची चांगली होती. त्यांच्याकडे नोकर होते हाताखाली काम करायला. त्यांच्याकडे त्या काळामध्ये नाही का मोठं समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी बोट होती त्यांच्याकडे. सो देवर हे आर्थिक दृष्ट्या चांगले होते. स्वभाव सुद्धा त्यांचा थोडासा आक्रमक वृत्तीचा होता. आणि अशा स्वभावाचा योहान जो आहे ना, जो येशू सोबत शेवटपर्यंत होता. प्रेज द लॉर्ड. या स्वभावाच्या योहानाला येशूने किती बदललंय माहिती. हा येशू सोबत चालला. पहिल्यांदा हा योहान बाप्तिस्मा करणारा सोबत होता, तिकडून निघाला, येशूच्या मागे फॉलो करायला लागला, येशू सोबत राहिला, त्याच्यानंतर येशूचा शिष्य झाला. 12 शिष्यांमध्ये तो त्या जवळच्या स्थानामध्ये पोहोचला. आणि तो इतका येशूवर प्रेम करायचा ना की त्याला प्रत्येक वेळेस येशूच पाहिजे. माझे हसबंड शिकवताना नाही का नेहमी सांगतात की योहान कसा, येशू जर चालत असेल ना तर एखादं लहान बाळ आईला बिलगून कसं चालतं एकदम नाही का घट्ट मिठी मारून, योहान तसा होता. कुठेही जाऊ दे, काही जाऊ दे, त्याला येशूच्या जवळच राहायचंय, येशूला चिकटूनच राहायचं, येशूला धरूनच चालायचा तो. प्रेज द लॉर्ड.
जर आपण लॉर्ड सपरचं ड्रॉइंग पाहिलं ओके, प्रभू भोजन शेवटचं, तर त्याच्यामध्ये नेहमी नाही का 12 शिष्य, कोण बसलाय, कोण उभं आहे, कोण नाही का काही देत आहे, येशू नाही का टेबल मध्यभागी बसलाय आणि येशूच्या छातीवर जो डोकं टेकून बसलाय ना, तो आहे योहान. ओके, तो आहे योहान. आणि बायबल सांगतं की नेहमी येशूच्या उराशी टेकलेला असायचा. म्हणजे काही असू दे, कोणी कसंही असू दे, एक लहान बाळ कसं दूध पिणारं बाळ आपल्या आईशी नेहमी नाही का असं बिलगलेलं असतं, तसा हा योहान होता. नेहमी येशूच्या उराशी टेकलेला असायचा. तो इतक्या जवळ असायचा ना की येशू काय बोलतोय, येशूची हार्टबीट सुद्धा त्याला ऐकू यायची. त्याला सगळं माहित असायचं येशू जरी बोलतोय, म्हणजे तो इतक्या जवळून ऐकायचा. त्याला येशूची सवय झाली होती, येशू शिवाय त्याचं काहीच व्हायचं. द फर्स्ट मोमेंट ही हर्ड अबाउट जीसस, फ्रॉम दॅट मोमेंट ऑनवर्ड्स ही वॉज कंटिन्युअसली फॉलोइंग जीसस. इतका जवळ होता, इतका प्रेम करणारा होता की तो आहे ना, ज्यावेळेस सगळे शिष्य गतसमनीच्या बागेमध्ये रोमन लोक आली आणि येशूला धरून घेऊन गेले ना, सगळ्यांची पांगापांग झाली, सगळे पळून गेले. हा एकटाच होता त्या वधस्तंभाच्या समोर सुद्धा थांबला होता, क्रुसिफिकेशनच्या वेळेस सुद्धा होता. हा एकच शिष्य होता. बाकी सगळेजण दुरून चोरून लांबून पाहत होते, काही लोक पळून गेले होते. प्रेज द लॉर्ड. या 12 पैकी एक तर नाही का गिल्ट फिलिंग मध्ये गेला होता, यहुदा इस्करियोत. पण हा योहान जो होता ना, हा तिकडेच होता. आणि म्हणून नाही का येशू वधस्तंभावर असताना नाही का त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी, त्याचं नाही का प्रेम, त्याचं ओझ, त्याला जी काळजी आहे ना, ती या योहानावर सोपवतो. कारण हा एकटाच तिकडे होता आणि हा विश्वास योग्य होता. येशू काय म्हणतो की नाही का, मुला, योहानाला म्हणतो, मुला ही तुझी आई, स्वतःची आई मरियम, तिच्याबद्दल म्हणतो मुला ही तुझी आई, आणि आईला म्हणतो आई हा तुझा मुलगा. येशू नाही का स्वतःच्या जागी योहान त्याच्या आईला देतो आणि योहानाला ना आई देतो. प्रेज द लॉर्ड. सो इतक्या जवळ हा योहान होता, इतका होता, इट वॉज लाईक फ्रेंड्स, दे वर लाईक फ्रेंड. एक मैत्रीचं, एक प्रेमाचं, एक जिव्हाळ्याचं नातं होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, पुनरुत्थित झाल्यानंतर जर तुम्ही वाचलं योहानाचा शेवटचा अध्याय, आय गेस इफ आय एम नॉट रॉंग, येस, योहान याचा शेवटचा अध्याय 21वा अध्याय, योहान 21वा अध्याय आणि त्याचं 20 आणि 21 हे वचन कोणीतरी वाचा. 20 आणि 21 वचन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो इकडे नाही ह्या योहानाबद्दल स्पष्ट लिहिले. पहा इकडे काय दिलंय की आता पेत्राला येशू म्हणतो, पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस का, पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस का, पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस का. आणि मग त्याला सांगतो की माझ्या आज्ञा पाळ, माझी मेंढरं चार, माझी कोकरं चार, ह्या सगळ्या गोष्टी बोलतो. आणि आता ना प्रभू त्याला म्हणतो की तू तरुण होता, तुला पाहिजे तिकडे जायचं, तू म्हातारा झाल्यावर नाही का लोक तुझा हात धरून तुला चालवतील आणि तुला जावं लागेल, की तू कोणत्या प्रकारच्या मरणाने मरणार, पेत्राला कसा मृत्यू येणार, हे गोष्टी सांगतो. आणि येशू सोबत चालायला लागतो. येशू चाललाय, पेत्र चाललाय, तर येशू पेत्राशी संभाषण करतोय आणि ते दोघं चाललेत. आणि काय झालंय, इकडे पण मध्ये योहान येतो, इकडे पण, म्हणजे तो येशूला सोडणारच नाही. प्रेज द लॉर्ड. इकडे पण येतो आणि बायबल सांगतं 20व वचन, मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, योहानाची ओळख कशी केली, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता. आणि ज्यावेळेस येशू म्हणतो की तुमच्यापैकी एक मला धरून देणार आहे, तर हा असा नाही का छातीवर टेकूनच असतो आणि असं वर बघून, छातीवर टेकल्या वर बघून म्हणतो की प्रभूजी कोण आहे तुम्हाला धरून देणारा. त्याने त्याला मागे चालताना पाहिले. पेत्र म्हणतो की येशूची ज्याच्यावर प्रीती होती, जो येशूच्या उराशी टेकला होता प्रभू भोजनाच्या वेळेस, तो योहान मागून चालत येताना दिसतो. आणि पेत्राला नाही काही होतं. पेत्र म्हणतो मी येशू सोबत बोलतोय, आमच्या दोघांचं संभाषण चालू आहे, हा मागे मागे काय येतो. आणि पेत्र म्हणतो की प्रभू ह्याचं काय, मला सांगितलं माझं असं होणार तसं होणार, हे हा का मागे येतो, याच्याबद्दल काय. तर येशू त्याला काय म्हणतो माहिती, येशूने त्याला म्हटले मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी जर इच्छा असेल, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी जर माझी इच्छा असेल, तर त्याचं तुला काय, तू माझ्या मागे चालायचं काम कर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो इथपर्यंत ना योहान असा येशू सोबतच होता, कधी सोडलं नाही, कधीच त्याने येशूला म्हणजे असं अंतरच दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. नुसतं ना येशूला पकडून चालायचं, बिलगून राहायचं. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहितीये, इतकं येशूच्या जवळ असलेला, ज्याच्याविषयी पेत्राला सुद्धा येशू म्हणतो की माझी इच्छा असेल तर तुला काय त्याचं, तू का त्याची काळजी करतोय, तू का ह्या विषयामध्ये पडतोय, मी पाहून घेईल, त्याला जे करायचंय ते करू दे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तोच शिष्य येशूला एका वेगळ्या प्रकारे जेव्हा ओळखतो ना,
तेव्हा काही गोष्टी घडतात. प्रेज द लॉर्ड. कदाचित आज आपल्या सगळ्यांसाठी येशू नाही का तारणारा, उद्धार करता, आरोग्यदाता, प्रेमळ, आई, वडील, बहीण, भाऊ, पती, सर्वस्व. येशू असं ठिकाण झालंय की ज्याच्या समोर आपण रडतोय. येशू असं आहे की ज्याच्या सोबत आपण नाही का आपल्या सगळ्यात पहिला आनंद शेअर करतोय. म्हणजे सकाळी उठल्यापासून येशू येशू, रात्री झोपल्यावर येशू, आणि झोपेत सुद्धा येशू येशू, असं आपल्यासाठी सगळ्यांसाठी येशू असेल. योहानासाठी त्याच्यापेक्षाही जास्त होता. परंतु तरी सुद्धा तुम्हाला माहितीये त्याने येशूला असं काही पाहिलं ना की नाही का, जो नेहमी येशूशी बिलगून राहणारा काहीतरी वेगळं करायला लागला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही येशूला त्या गौरवामध्ये, त्या ऐश्वर्यामध्ये, त्या सामर्थ्यामध्ये पाहत नाही, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, काही गोष्टी अर्धवट राहतील. येशू सहज होईल तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. येशूला सहज घ्यायचं आहे का येशूला नाही का सन्मानाने घ्यायचं, हे तुम्हाला ठरवायचंय. येशू आपल्या अगदी जवळ आहे, अगदी जवळ आहे. बट ही डिझर्व्स ग्लोरी, ही डिझर्व्स ऑनर, ही डिझर्व्स रिस्पेक्ट. हालेलुया. तेवढा महिमा सुद्धा येशूला देता आला पाहिजे. येशू विषयी तेवढा सन्मान, तेवढा आदरयुक्त सन्मान, ओके, रेव्हरन्शियल फिअर, आदरयुक्त भीती सुद्धा आपल्या मनात आली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपलं बायबल उघडा, 17वं वचन वाचा. प्रकटीकरण 1:17. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये हा योहान पात्म नावाच्या बेटावर असतो. मग तिकडे त्याला आत्म्यामध्ये उचलला जातो आणि बऱ्याचशा गोष्टी घडतात. आशियातल्या 7 मंडळांना तू बोल, हे कर, ते कर. देवदूत येतो, त्याला सांगतो तुला हे करायचंय. आणि त्यावेळेस बायबलमध्ये काय दिलं माहिती, मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार. म्हणजे तिकडे योहान काय म्हणतो माहितीये का, की मी त्या दिवशी, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी ना एक मोठा करण्याच्या नादासारखी वाणी ऐकली. आणि ते आवाज म्हणाले, जे तू पाहतोय ते तू ह्या पुस्तकामध्ये लिही आणि 7 मंडळांना उद्देशून लिही. आणि ज्या वेळेस तो ती वाणी ऐकत होता ना, तो म्हणतो ही वाणी कोणाची, आवाज कुठून येतो. मी मागे वळून जेव्हा पाहिलं तेव्हा तो म्हणतो सोन्याच्या 7 समया, आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला, छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते. आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. आणि हा योहान म्हणतो, मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. आणि मग त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. हा तोच योहान आहे ज्याच्यावर येशूची प्रीती होती, ज्याच्यावर मनुष्याचा पुत्र प्रेम करत होता. हा तोच योहान आहे जो नेहमी ना येशूला असं चिकटून राहायचा, येशूला धरून राहायचा, येशूच्या छातीवर डोकं टेकून असायचा. कुठल्याही परिस्थितीत येशूला सोडायचा नाही. एवढं प्रेम करायचं नाही की त्याला त्याच्या डोळ्यासमोर फक्त येशू पाहिजे, दुसरं काही नाही. पण ज्या वेळेस याच योहानाने प्रभू येशूला, मनुष्याच्या पुत्राला स्वर्गामध्ये त्या गौरवी स्थानामध्ये पाहिलं, त्या सोन्याच्या 7 समयांमधून, ओके, पांढरे वस्त्र परिधान केलेला, सोन्याचा कमरबंद लावलेला, त्याचे केस, ओके, जणू काही पांढऱ्या शुभ्र लोकरी सारखे, अनेक जलप्रवाहांसारखी त्याची वाणी, त्याचा आवाज ना, त्याची हिंमत नाही झाली त्या येशूला जाऊन पकडण्याची, येशूला जाऊन चिकटण्याची, येशूच्या छातीवर डोकं ठेवण्याची. हा तो शिष्य जो येशू सोबत ना सदैव असायचा ना, हा तो शिष्य येशूच्या चरणी पडला, येशूच्या गळ्यात नाही पडला. बायबल सांगतं त्याने काय केलं माहिती, मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडला. प्रेज द लॉर्ड. जो येशू नाही का सगळ्यांपेक्षा जास्त जवळ होता. असं असतं ना की
आम्ही लहान होतो ना, रिक्षातून प्रवास ज्यावेळेस करायचो, लहानपणी रिक्षातून प्रवास करणं म्हणजे असं वाटायचं, वाव किती श्रीमंत झालोय आम्ही. पप्पा कधी कधी आम्ही असे सगळेजण, आम्ही तिघं, आई पप्पा असं रिक्षातून प्रवास करणार. माझ्या बहिणीचं एक होतं की तिला नाही का रिक्षामध्ये नाही का विंडो साईडला, ओके, त्या साईडला जागा पाहिजे. नेहमी आम्ही असं, पप्पांनी रिक्षा थांबवला रे थांबवला आणि ठरलं नाही इथे इथे जायचं, रिक्षावाला हो म्हणाला की माझी बहीण सगळ्यात पहिली पळणार, माझा नंबर कधी लागायचाच नाही, बरोबर ती जागा पहिली पकडणार. तर तिचं नाही का त्या जागेसाठी नाही का एकदम मन असेल, ती जागा मलाच पाहिजे. आमची भांडणं व्हायची, मला नाही मिळाली, हे नव्हे. योहान आहे ना तसं होता. कित्येक फॅमिलीज मध्ये नाही का आईच्या शेजारी मलाच बसायचे किंवा पप्पांच्या शेजारी मलाच बसायचे, जी भांडणं होतात नाही. योहान आहे ना येशूच्या शेजारची जागा कोणालाच द्यायचा नाही. मीच येशूच्या सोबत बसणार, मीच येशूच्या शेजारी असणार, मीच येशूला पकडणार, मीच येशूला नाही का टेकून बसणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे असा इतका येशूच्या जवळ असणारा शिष्य, काय होतंय त्याला, तो आता येशूच्या गळ्यात पडत नाहीये, तो येशूच्या चरणी मेल्यासारखा पडतोय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो येशू कितीही तुमच्या जवळचा असू दे, कसाही असू दे, कितीही तुम्ही प्रेम करत असाल, त्या येशूला, तो परमेश्वर आहे, तो ह्या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करताय. जर कलस्सेकराचं पत्र वाचलं ना, त्याच्यामध्ये दिले की पित्याने सर्व काही अंकित करून ना त्याच्या चरणी ठेवलं. येशू ख्रिस्ताच्या, तो सर्वांच्या आधी होता, सर्वांच्या वर आहे, संपूर्ण सगळ्यांमधून नाही का तो प्रथम फळ आहे, मृतांतून पण सुद्धा नाही का तो पुनरुत्थित झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्या महिमेमध्ये, त्या गौरवामध्ये येशूला पहा. तुम्हाला माहितीये, जोपर्यंत येशूचा कॅरेक्टर, येशू सोबत येशूचा स्वभाव आपल्यामध्ये येत नाहीये ना, आपल्याकडून चांगल्या गोष्टी होत नाही. देन यू आर जस्ट ऍडमायरिंग. तुम्ही तुमच्या ज्ञानाने, बुद्धीने फक्त नाही का तुम्ही बोलणार येशू असा आहे तसा आहे. जसं आपण परीक्षेचा अभ्यास केला ना एखाद्या विषयावर, मग आपण खूप चांगलं बोलू शकतो, लिहू शकतो, परंतु खरंच आपण ती गोष्ट समजून घेतलीये का? येशू बद्दल आपण जे बोलतो, जे ऐकते, ते येशू आपल्यासाठी तो खरा रियालिटी मध्ये तसा झालाय का? वास्तविकतेमध्ये प्रभू तसा आपल्यासाठी आहे का? या योहानाने ज्या वेळेस त्याच येशूला पाहिलं ना, तुम्हाला माहितीये ज्या वेळेस येशू मरण पावला, 3 दिवसानंतर येशूचं शरीर त्या गुहेमध्ये नव्हतं, त्या कबरेमध्ये नव्हतं, आणि ती मरिया मगदाली आहे त्याने म्हणते की येशू जिवंत झालाय असं तसं. तर पेत्र आणि योहान पळत 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 कबरेकडे जातात. तुम्हाला माहितीये पेत्र आहे ना तिकडेच असं उभा राहून बघतो, योहान पण नाही का असतो तिकडे. प्रेज द लॉर्ड. हे दोघं तिकडे. सो योहान त्यावेळेस सुद्धा पहिला होता, त्यावेळेस सुद्धा, तिथे सुद्धा, म्हणजे कुठलीच जागा सोडली नाही, त्याला कसलीच भीती वाटली नाही. येशू सोबत आहे, मला पकडून नेतील, मला धमकावतील, नाही. त्याने वधस्तंभाच्या वेळेस सोडलं नाही, येशूच्या मृत्यूच्या वेळेस सोडलं नाही, येशूचं शरीर ज्या वेळेस घेऊन आले ते येशूला कबरेत पुरत होते, त्यांनी कुठल्याच वेळेस प्रभू येशूला सोडलं नाही. येशू ज्या ज्या गावी जायचा तिथे तिथे तो असायचा, प्रत्येक वेळेस येशूला फॉलो करायचा, आणि येशूच्या शेजारची जागा नाही का त्याची ठरलेली असायची. त्यात तो माहितीये, मी का त्याला नाही का लव्हर ऑफ जीसस किंवा ना येशूवर प्रेम करणारा असं म्हणते, किंवा बायबलमध्ये तेच दिलंय ना, ज्याच्यावर येशूची प्रीती होती. का माहिती मी असं म्हणते, कारण जर त्याचं नाही का वाचलं ना तुम्ही योहान, जर त्याचं तुम्ही शुभ वर्तमान वाचा, मत्तई, मार्क, लूक या तिघांपेक्षा वेगळं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये नाही का तारणारा, उद्धारकर्ता, राजा, आपला नाही का मेंढपाळ दिसेल. मेंढपाळ मेंढरांवर प्रेम करतो आणि आपला प्राण अर्पण करतो. प्रेज द लॉर्ड. सो मेंढपाळ अगदी चांगल्या प्रकारे जर कोणी नाही का वर्णन केलं असेल तर योहानाने. योहानाचं पत्र वाचा, पहिलं, दुसरं, तिसरं पत्र, इतकं सुरेख, इतकं अद्भुत, इतकं चांगलं लिहिलं ना. पौलाच्या 3ही पत्रांपेक्षा थोडीशी पत्र वेगळी वाटतात आणि सोपी सुद्धा वाटतात, कारण त्याच्यामध्ये नाही का त्याने जीवनाबद्दल, त्याने नाही का जो आपल्यामध्ये आहे त्याच्याबद्दल, त्याने आपल्याला कोणते अधिकार दिलेत, त्याने वडिलांना उद्देशून लिहिले, त्याने मुलांना उद्देशून लिहिले, त्याने वृद्धांना उद्देशून लिहिले, तुमच्यामध्ये तो आहे, तो असा. आणि तो पुन्हा पुन्हा तेच म्हणतो, जर नाही का तुम्ही नाही का प्रेम करत नाहीये तर तुमचा नवीन जन्मच झाला नाही, तुम्ही अजून आपल्या पापामध्येच आहात, तुम्ही जर एकमेकांना माफ करत नाही तर तुम्ही जुन्याच विचारसरणी, जुन्याच चालीरीतीमध्ये आहात. म्हणजे प्रीतीबद्दल त्याने, आणि येशूवर प्रेम करणारा, म्हणजे एखादा जर ख्रिस्ती आहे तर तो का ख्रिस्ती आणि एखादा व्यक्ती नाहीये का नाहीये हे कसं ओळखायचं हे सुद्धा त्याने त्यामध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. योहानाचं पहिलं पत्र अक्षरशः 4-5 अध्यायच आहेत, परंतु इतकं सुंदर आहे ना. असा प्रीती करणारा, अशा इतक्या जवळ असलेला हा योहान जो आहे ना,
तो सुद्धा येशूला नाही का ज्या वेळेस परमेश्वर अखिल सृष्टीचा राजा, राजांचा राजा म्हणून पाहतो ना, त्याच्या चरणी पडतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्या चरणी पडतो आणि तो सुद्धा ना लिटरली ही कुड नॉट बेअर द ग्लोरी. परम तेजाने, बायबल सांगतात त्याचं मुख नाही का येशूचं असं परम तेजाने, सूर्यासारखं ना परम तेजाने व्यापलं होतं. तुमच्यासाठी प्रभू येशू तसा झाला आहे का? तुम्ही त्या स्तरामध्ये, त्या स्थानामध्ये, त्या महिमेमध्ये, त्या सन्मानाने, त्या गौरवाने, त्या नम्रतेने आणि त्या भीतीने कधी येशूला पाहिलंय का? येशू आहे ना, येशू आहे ना. कसं पण माझ्या मुलांना मी नेहमी शिकवते, प्रार्थना करायला बसलो की समटाइम्स इट इज ओके, खूप टायर्ड आहे किंवा काय, बट एव्हरी टाइम तुम्ही कसेही बसणार, प्रार्थना करणार? नो. आपण कोणाला रिस्पेक्ट करतोय? राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आपला जिवंत प्रभू येशू आहे. कशा प्रकारे आपण प्रार्थनेला बसलं पाहिजे, कशा प्रकारे आपण बायबलचा सन्मान केला पाहिजे, कशा प्रकारे आपण आपलं बायबल हँडल केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कशा प्रकारे ते ठेवलं पाहिजे. जीवनाची वचन आहे. बायबल सांगते येशू कोण आहे? वचन आहे. येशू कोण आहे? देवाचा शब्द आहे. हे वचन म्हणजे, हे बायबल म्हणजे काय? दिस इज जीसस. इट इज नथिंग बट जीसस. देवाचा शब्द आहे आपल्यासोबत. प्रेज द लॉर्ड. आपण कसं ना ट्रीट करतो ह्या गोष्टीला, ह्यावरून समजतं की येशू आपल्यासाठी कोण आहे. तुमचं नाही का सर्वस्व असेल, पण येशूला तुम्ही ना परमेश्वर म्हणून, येशूला तुम्ही तुमचा न्याय करणारा, न्याय पिता करतो ना, बरोबर ना? तुमचे शब्द आपले शब्द आपला न्याय करणार आणि ठरवणार. परंतु त्या स्थानामध्ये जो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, ज्याला अधिकार आहे, तुम्ही पाहिले का येशूला तसा? गिव्ह रिस्पेक्ट टू हिम. आय एम टेलिंग यू, वी शुड हॅव द रेव्हरेन्शियल फिअर. येशू अगदी जवळचाही असला पाहिजे, पण इतका सहज नाही गेला असलं पाहिजे की नाही का आपण येशूचा तो सन्मान गमावून बसतोय, किंवा येशू सोबतच नाही का ती भीती आपण गमावून बसतोय. नो नो. हा इतका जवळ असणारा योहान ज्या वेळेस येशूला त्याने पाहिलं ना, तो मेल्यासारखा येशूच्या चरणी पडला, मेल्यासारखा. He could not bear the glory, he could not bear his face, he could not bear the that environment in which the King of Kings was reigning and ruling. Hallelujah, praise the Lord. So येशू या सर्वस्वापेक्षा पण जास्त झाला पाहिजे. उद्धार करता, तारणारा, आई वडील बहीण भाऊ यापेक्षा पण आपल्यासाठी कोणतरी अधिक झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशू कोण आहे हे विसरू नका. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, मला माहिती आहे या योहानाने नाही का, एखादा व्यक्ती, योहान एवढ्या लेवलला पोचला होता, तो म्हणतो एखादा व्यक्ती जर देवापासून जन्मलाय ना, त्याच्याने पाप करवत नाही, आणि जो पाप करतो तो देवापासून जन्मलाच नाहीये. इतकं प्रकटीकरण, इतकं रेव्हलेशन, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी परमेश्वराने ह्या योहानाला प्रगट केल्या. तो योहान त्या येशूच्या उपस्थितीमध्ये गुडघ्यावर येतो, त्याच्या चरणी पडतो. प्रेज द लॉर्ड. देयर इज समथिंग. आपण शिकलं पाहिजे परमेश्वराला सन्मान कसा द्यायचा आहे, परमेश्वराच्या सानिध्यात कसं उभं राहायचंय, परमेश्वराच्या सानिध्यात कसं वागायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू अद्भुत आहे, महान आहे, गौरवी आहे. येशू खूप प्रेमळ आहे, येशू खूप दया करतो, येशू माझ्यावर रागवणार नाही. इतका जर तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, तर याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कसंही वागाल, तुम्ही आजचं काम उद्यावर ढकलाल, तुम्ही आजचा राग आहे ना अनेक वर्ष तोच कॅरी कराल. येशू जे बोललाय ते फॉलो करायचे. हु आर डिसायपल्स? दोज हु फॉलो जीसस, दोज हु ओबे जीसस. हालेलुया. पेत्राला सुद्धा प्रभू येशू हेच म्हणाला की पेत्रा, माझ्यावर प्रेम करतोस ना, माझ्या आज्ञा पाळ. याचा अर्थ जर तू आज्ञा नाही पाळत आहे तर तू प्रूफ केलं तू माझ्यावर प्रेम नाही करत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझी मेंढरं चार, माझी कोकरं चार. प्रेज द लॉर्ड. मेंढरू कोण आहे? वयाने मोठं असतं. कोकरू कोण आहे? बाळ, जे बेबी शिप. ओके, लॅम्ब. सो परमेश्वर, प्रभू येशू म्हणतो, जर तुम्ही प्रेम करताय, जर तुम्ही ना आज्ञा पाळताय, आणि तुम्ही नाही का देवाच्या मेंढरांना, देवाच्या कोकरांना सांभाळताय ना, देन ओनली यू लव्ह हिम. हालेलुया. पण जर ह्या गोष्टी घरात सुद्धा होत नाहीये, विचार करा, घरात तुमच्या 4-5 लोक आहे, 6-7-8 लोक जे असतील ते, आणि त्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला ते प्रेम दाखवता येत नाहीये, त्या घरातल्या लोकांना तुम्हाला माफ करता येत नाही, त्या घरामध्ये तुम्ही शांतीने, प्रीतीने राहत नाहीये, इथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, देन तुम्ही देवावर प्रेम करत नाही, तुम्ही देवापासून जन्मलेले नाही. कारण जे तुमच्या नात्याचे आहेत त्यांना तुम्ही माफ करत नाहीये, तर तुम्ही नाही का कसं काय म्हणू शकता की मी देवापासून जन्मलेला आहे?
प्रेज द लॉर्ड. सो जॉन हॅज टॉट अस समथिंग सॉलिड, काहीतरी अशा नाही का जड गोष्टी, काहीतरी अशा अद्भुत गोष्टी योहानाने आपल्याला शिकवल्या आहेत. त्या गोष्टींकडे लक्ष द्या. येशू इतका सहज, इतका असं होऊ नये की तुम्ही नाही का काही गोष्टी करायचं ठरवता, जाऊ दे आज जमलं नाही, कॅज्युअली जमलं नाही, सॉरी जीजस मला माफ कर प्रभू येशू, आणि झोपून जात आहे. नो नो नो. हालेलुया. खरा प्रभू येशू कोण आहे, काय आहे त्याचा ऐश्वर्य आणि महिमा. ज्यावेळेस योहानाने पाहिलं त्याला काही गोष्टी समजल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा योहान जो आहे ना, हा इतका नम्र झाला, त्याचा स्वभाव आक्रमक होता. हा योहान नाही का सन्स ऑफ थंडर, गर्जनेचे पुत्र, अशा स्वभावाचा व्यक्ती एवढा नम्र होतो, एवढा नम्र होतो. देवाची उपस्थिती, देवाचं वचन, तुमचं नाही का चर्चला जाणं येणं, तुम्हाला या योहानासारखं बदलतायत का? तुमच्यामध्ये बदल घडतोय का? पहिले तुम्ही जे रागेट होते, आता तुम्ही नाही का मृदू मवाळ स्वभावाचे झाले का? पहिले तुम्ही चिडचिड नाही का सगळ्या गोष्टी करायचे, आज तो स्वभाव निघून गेलाय का? जर देवाचं वचन तुमच्यामध्ये बदल घडवत नाहीये, तुमचा स्वभाव आहे तसाच आहे, तर तुम्ही देवाच्या वचनाशी, तुम्ही देवाच्या वचनाशी व्यवस्थित वागत नाही. तुम्ही फक्त फायद्यासाठी घेताय. तुम्ही तुमचं जीवन अजून ख्रिस्ताला अर्पण केलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला कदाचित ह्या वीक मध्येच तुम्हाला ना अशा काही गोष्टी शिकवेल की बरेच लोकांना वाटतं ही सेवा आहे, मी देवावर प्रेम करतो, मला पाचारण आहे, मला कॉलिंग आहे, पण तुम्ही सेवेमध्ये कसं वागता, कोणत्या मेंटॅलिटीने, कोणत्या विचाराने वागता, यावरून दाखवतं. सेवा तुमच्यासाठी नाही का एक नावलौकिक पैसा मिळवण्याचं साधन आहे, तुमच्यासाठी एक तुमचं मेंटल स्ट्रेस घालवण्याचं साधन आहे, खरंच देवाने तुम्हाला पाचारण केलंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देर आर मेनी पीपल, अनेक लोक आहेत ना जे नाही का देवाने दिलेल्या सेवेचा ना, सेवेशी व्यभिचार करत आहेत. व्हॉट इज प्रॉस्टिट्यूशन? ओके, व्यभिचार करणं म्हणजे काय आहे? व्यभिचार करणं म्हणजे काय माहितीये? एखादी स्त्री ओके तिच्या शरीराचा वापर करून चुकीचा वापर करते. ओके, लाईक हे शरीर परमेश्वराने एक विशेष योजनेसाठी दिले, बट वेन शी सेल्स हर बॉडी, ज्यावेळेस ती तिचं शरीर विकते, ज्यावेळेस काही XYZ कारणामुळे, ओके, वेन शी सेल्स हर बॉडी, इट इज प्रॉस्टिट्यूशन. त्याला म्हणतात व्यभिचार, त्याला म्हणतात ना वेश्यागिरी. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तिथे तिच्या शरीराचा गैरवापर करते त्याला म्हणतात व्यभिचार. देर आर मेनी who are doing prostitution with the body of Christ, who are doing prostitution with the ministry God has given to them, because they are feeding themselves on the ministry. Praise the Lord. आपण कसं वागतोय ना हे आपल्याला पाहायचंय. Praise the Lord, praise the Lord.